नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या डी मराठी चॅनलवर। आज आपण घेऊन जाणार आहोत कोकणच्या हृदयात वसलेल्या एका रहस्यमय मंदिराच्या सफरीवर। परशुराम मंदिर हे मंदिर फक्त धार्मिक स्थळ नाही, तर त्याच्यामागे दडलेली आहेत अनाकलनीय कहाण्या, गूढ शिलालेख आणि चमत्कार। तयार आहात का या थरारक प्रवासासाठी? चला तर मग सुरू करूया। आणि हो, डी मराठीला सबस्क्राइब करायला आणि लाईक द्यायला विसरू नका। 1. कोकणातील चिपळूणजवळ रत्नागिरी जिल्ह्यात वसलेलं परशुराम मंदिर हे भगवान परशुरामाला समर्पित आहे। 18व्या शतकात बांधलेलं हे मंदिर त्याच्या अनोख्या स्थापत्यकलेसाठी आणि रहस्यमय वातावरणासाठी प्रसिद्ध आहे। परशुराम हे विष्णूचे 6वे अवतार मानले जातात आणि असं म्हणतात की त्यांनी कोकणाची भूमी स्वतः निर्माण केली। मंदिराच्या परिसरातून समुद्राची लाट आणि जंगलाचा सूर एक अनोखा अनुभव देतात। पण खरं रहस्य आहे मंदिराच्या भिंतींवर कोरलेल्या प्राचीन शिलालेखांमध्ये, ज्यांचा अर्थ आजही पूर्णपणे उलगडलेला नाही। डी मराठीच्या मित्रांनो, यामागचं गूढ काय असावं याचा तुम्ही कधी विचार केलाय का? 2. परशुराम मंदिराचं बांधकाम हे एक आश्चर्य आहे। मंदिराच्या भिंती आणि खांबांवर कोरलेले शिलालेख काही प्राचीन लिपीत आहेत, ज्यांचा संबंध काही विद्वान प्राचीन संस्कृत किंवा तत्सम भाषेशी जोडतात। स्थानिक कथांनुसार हे शिलालेख परशुरामाच्या काळातील गुप्त संदेश असू शकतात। काहींचं म्हणणं आहे की यात कोकणच्या प्राचीन इतिहासाचं रहस्य दडलं आहे। विशेष म्हणजे मंदिराच्या बांधकामात वापरलेले दगड स्थानिक नाहीत, तर ते दूरवरून आणले गेले असावेत असा अंदाज आहे। पण हे दगड नेमके कुठून आले आणि त्यांच्यावर कोरलेल्या चिन्हांचा अर्थ काय? डी मराठी तुम्हाला या गूढ प्रश्नांचा विचार करायला लावणार आहे। 3. स्थानिक लोकांच्या कथांनुसार रात्रीच्या वेळी परशुराम मंदिराच्या परिसरात अलौकिक अनुभव येतात। काहींनी दावा केला आहे की मंदिरातून परशुरामाच्या पायांचा आवाज ऐकू येतो, तर काहींना मंदिराच्या परिसरात दैवी प्रकाश दिसला आहे। एका कथेत असं सांगितलं जातं की परशुराम स्वतः या मंदिरात रात्रीच्या वेळी भक्तांना दर्शन देतात। याशिवाय मंदिराच्या जवळच्या जंगलात काही दुर्मिळ औषधी वनस्पती सापडतात, ज्यांचा उपयोग प्राचीन काळी आयुर्वेदिक औषधांसाठी केला जात असे। स्थानिकांचा विश्वास आहे की या वनस्पती परशुरामाच्या आशीर्वादाने येथे वाढतात। डी मराठीच्या प्रेक्षकांनो, तुम्हाला यापैकी काही अनुभव आलाय का? कमेंट्समध्ये नक्की सांगा। 4. परशुराम मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचा कोकणशी असलेला थेट संबंध। पुराणांनुसार परशुरामाने आपल्या परशुने, कुऱ्हाडीने समुद्राला मागे ढकलून कोकणची भूमी निर्माण केली। याच कारणामुळे कोकणात परशुरामाला विशेष मान आहे। मंदिराच्या परिसरात असलेली शांतता आणि निसर्गाचा संगम भक्तांना दैवी अनुभव देतो। असंही म्हणतात की मंदिराच्या जवळील पाण्याच्या झऱ्यांना औषधी गुणधर्म आहेत आणि येथील पाणी रोग बरे करण्यास मदत करते। डी मराठी तुम्हाला सांगतन्य ही कथा खरी आहे की गूढ, याचा शोध घेण्यासाठी तुम्हाला स्वतःला येथे भेट द्यावी लागेल। 5. परशुराम मंदिर हे फक्त रहस्यांचं ठिकाण नाही, तर कोकणच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे। दरवर्षी येथे हजारो भक्त दर्शनासाठी येतात, विशेषतः परशुराम जयंतीला। मंदिरात होणाऱ्या विशेष पूजा आणि उत्सव कोकणच्या परंपरांचं जतन करतात। याशिवाय मंदिराच्या परिसरात स्थानिक हस्तकला आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स पर्यटकांना आकर्षित करतात। डी मराठीच्या मित्रांनो, तुम्ही कधी या मंदिराच्या उत्सवात सहभागी झालात का? तुमचा अनुभव कमेंट्समध्ये शेअर करा। मित्रांनो, डी मराठीने तुम्हाला घेऊन गेलं परशुराम मंदिराच्या या रहस्यमय आणि आध्यात्मिक प्रवासात। हे मंदिर आपल्याला इतिहास, संस्कृती आणि गूढ कथांचा अनोखा संगम दाखवतं। तुम्हाला याबद्दल आणखी काय जाणून घ्यायचं आहे?
कमेंट्समध्ये सांगा आणि डी मराठी तुमच्यासाठी आणखी एक खास व्हिडिओ घेऊन येईल। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि डी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन रहस्यांसह। धन्यवाद।